तर त्याला परंपरा हवी असते. तर कुणीतरी उठतं आणि गुरु करतं, कुणालाही करतं, तर ते योग्य नसतं. का बरं? तर गुरु हा स्वतः अधिकारी असावा लागतो. आता बरेचसे प्रकार आपण आता सध्याच्या याच्यात पाहतो की नाशिकचंच प्रकरण झालं की तिथे स्वतःला साधू आणि बुवा म्हणून लोक गुरु म्हणून तिथे बसतात आणि त्यानंतर अनेक गैरप्रकार होतात. म्हणून गुरु पाहताना सुद्धा, गुरु करताना सुद्धा त्याचा पूर्ण अशी त्याची जी परंपरा आहे त्या गुरु परंपरेला पाहून आपण त्याला प्राप्त करावं. त्या गुरूंना प्राप्त करण्याकरता आपल्याला जर का आता आपल्याला गुरु नसतील तर त्या शक्तीलाच परमेश्वरालाच प्रार्थना करावी की नाही, सध्या मी तुझी जी प्रार्थना करते आहे त्यातून मला गुरुचं मार्गदर्शन कर आणि मला गुरु प्राप्त होऊ दे. आणि त्यानंतर तो गुरूंना प्राप्त करून घेतल्यावर गुरूंना दान धर्म करतो आणि त्यांकडून शिवाचा पंचाक्षरी जो मंत्र आहे तो ओम नमः शिवाय हा मंत्र त्यांच्याकडून प्राप्त होतो. आणि त्या मंत्रामुळे त्याचं काय होतं, तर जेव्हा त्या गुरूंचा त्याच्यावर मस्तकावर हात ठेवला जातो आणि त्या हात ठेवल्यानंतर आपल्या जी शरीरामध्ये पाठीच्या मणक्यामध्ये एक काय आहे तर चक्र आहेत. ते चक्र जेव्हा आपल्याला सद्गुरू प्राप्त होतात तेव्हा त्या चक्रांना योग्य ते बॅलन्स करण्याचं काम त्यातून होत असतं. त्याचा अनुभव आपलं स्वतः जेव्हा आपण घेतो तेव्हाच होतो. जसं साखरेची गोडी पहा, साखर काय खाल्ल्याशिवाय मिळत नाही. त्याचप्रमाणे काही जे अनुभव असतात ते अनुभव स्वतः ते अनुभव घेतल्याशिवाय मिळत नाही. आणि त्याचप्रमाणे जेव्हा त्याने गुरूंचा हात डोक्यावर त्याच्या प्राप्त झाला तेव्हा काय झालं, तर त्याच्यातली ती जी शक्ती असते आपल्या जसं याच्यात अथर्व शीर्षात आलेलं आहे, कुठे तर ती आपल्या ज्या मणक्यामध्ये स्थापित असते ती जागृत होते ती शक्ती. आणि त्या मूलाधार चक्रामधली ती शक्ती जागृत जेव्हा होते तेव्हा आपल्याला एक दैवी ज्ञान प्राप्त होण्याकरता योग्य ती दिशा मिळते. आणि मग काय झालं की तो अतिशय शांत झाला. त्यातले जे काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर नावाचे जे षडरिपू होते त्यातून ते बाहेर पडायला लागले. आणि कथेमध्ये अशी भाग आलेला आहे की त्या राजामध्ये जे कावळे होते, कावळे म्हणजे हे काय आहे तर प्रतिकात्मक रूप आहे, त्याच्यातले कावळे जे आहे ते बाहेर पडायला लागले. आणि मग त्या कावळे बाहेर पडल्यानंतर तो अतिशय मनातून स्वच्छ होत गेला. आणि जेव्हा तुम्ही तुमच्या मनातून स्वच्छ होत जातात तेव्हा आपलं मन आपोआप हलकं होत जातं. आणि मग त्याला कळतं की हे असं हे जे कधी ज्ञान प्राप्त झालं तर हे सद्गुरूंच्या कृपेमुळे प्राप्त झालं. त्याने पूर्वजन्मात अनेक पापं केलेली होती. जसं राजा असताना त्याने अनेक लोकांना मारलं गेलेलं होतं, कुठे काही वाईट कामं केलेली होती. आणि ही सगळी पापं ती काव्याच्या प्रतिकात्मकातून ती बाहेर पडताना आपल्या श्रीधर स्वामींनी वर्णन केलेली आहे. आता ह्या श्रीधर स्वामींनी त्यानंतर सांगितलेलं आहे की जेव्हा त्या सगळ्यातून मुक्त झाला तेव्हा त्याच्यानंतर त्याने पत्नीला आलिंगन दिलं तेव्हा ती अतिशय शीतल अशा एका याप्रमाणे होती, चंद्राप्रमाणे ती शीतल लागली. आणि अर्थातच त्यानंतर त्याचाही उद्धार झाला आणि त्यानंतर त्याच्या पत्नीचाही उद्धार झाला. ही कथा आहे पहिल्या आपल्या अध्यायात आलेली. आता याच्यातून आपल्याला काय शिकायचं आहे तर नामस्मरण. आणि हे जे आपण आत्ताच्या आधुनिक युगात सगळ्या गोष्टी विसरत चाललेलो आहोत. नामस्मरणामुळे काय होतं तर एकाग्रता निर्माण होते. आणि एकाग्रता निर्माण झाली की आपले जे सबकॉन्शियस माइंड आहे ते डेव्हलप व्हायला सुरुवात होते. कारण की काय आहे, आपल्या विचारांमुळे आपल्या मस्तकामध्ये इतके हलकल्लोळ माजलेले असतात की आपल्याला 2 मिनटं शांत बसता नाही येत. आपल्याला सांगितलं की 2 मिनटं डोळे मिटून बसा, तर डोळे मिटून बसल्यावर बरेच जण काय म्हणतात की आमच्या डोळ्यासमोर अनेक असे विचार येतात. आणि हे अनेक विचार आल्यावर काय होतं तर आपल्याला उद्विग्नता निर्माण होते. आणि हीच उद्विग्नता कमी करण्याचं काम हे आपल्याला शिवलीलामृत वाचल्यावर मिळतं. सुंदर अशी कथा आलेली आहे पहिल्या अध्यायात. आणि आता दुसऱ्या अध्यायाकडे वळण्यापूर्वी आपण 1-2 मिनटं ज्या नामस्मरणाचं महत्त्व सांगितलेलं आहे त्या नामस्मरण म्हणजेच शिवाचं स्मरण करूया सगळेजण.
नमः शिवाय. सगळ्यांनी म्यूट राहायचं आहे आणि म्यूट राहून आपण सुद्धा ती जी एनर्जी आहे, जी शिवतत्वातली एनर्जी आहे, ती आपण सुद्धा थोडीशी काही का असेना प्रमाणात आपण सुद्धा अनुभवायची आहे. सगळ्यांनी आपले डोळे शांत मिटायचे आहेत आणि शांत मन करून आपण शिवाचं नामस्मरण करूया. ओम नमः शिवाय. 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 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सगळ्यांनी असं शंकराचं स्मरण केलेलं आहे आणि ह्या शंकराच्या स्मरणानंतर आपण दुसऱ्या कथेकडे जाणार आहोत की ज्या पहिल्या कथेमध्ये दुर्वासांच्या कृपेमुळे राणी जी होती, राणीला सुद्धा जसा कृपा झाली, प्राप्त झाली, त्यानंतर ऋषी गर्गमुनींच्यामुळे राजाला जशी कृपा प्राप्त झाली तशी आपल्याला सुद्धा कृपा प्राप्त व्हावी अशी शंकराला आपण प्रार्थना करूया. आता जो दुसरा कथाभाग येतो तो येतो नामस्मरणाचा. शिवरात्र. आपल्याला वेळ कमी आहे आणि कथा भरपूर आहेत आणि त्यातला आनंदही घेण्यासारखा भरपूर आहे. एक दोन मिनटं पुढचं जे आहे आपण ते पाहूया. दुसरी कथा येते ती महाशिवरात्रीची. आता महाशिवरात्रीचं महात्म्य अतिशय वेगळंच आहे. ज्या दिवशी आपण शंकराची आराधना केली पाहिजे, शंकराची उपासना केली पाहिजे आणि शंकराला पूजा अर्चा करून प्रसन्न केलं पाहिजे. श्रीकृष्णाचं वचन आहे की मला तू कुठल्याही प्रकारे कुठलाही धन धान्य ह्या सगळ्याने मी प्राप्त होत नाही, तर कशाने मी प्राप्त होतो, तर पत्रम पुष्पम फलम तोयम. आणि त्याचप्रमाणे शंकरसुद्धा पत्र म्हणजे काय, तर त्याला बिल्वपत्र प्रिय आहे. त्याला तुम्ही जर पाणी म्हणजेच जल अर्पण केलं आणि त्याला भक्तिभावाने मनापासून आठवण करून त्याला जर नमन केलं तर तो अतिशय लवकर प्रसन्न होणारा असा तो शंकर भगवान आहे. त्याला भोळा शंकर असं म्हटलं जातं. आणि ह्या भोळ्या शंकराचंच महात्म्य ह्या पुढल्या ह्या कथेत आणि त्यानंतर गोकर्ण क्षेत्रामध्ये आलेलं आहे. सहज पटकन कोणालाही शंकर भगवान एखादी गोष्ट देऊन टाकतात, पण कधी त्याला मनापासून साथ घातली तर. आता हीच कथा दुसऱ्या अध्यायात येते एका व्याधाची. आता हा व्याध कोण होता बरं? हा व्याध होता अतिशय शिकारी करणारा आणि अतिशय दुसऱ्यांना मारून स्वतःची उपजीविका साधणारा होता. ह्या व्याधाचा कथा येताना त्यात काय आहे, तर तो व्याध एकदा कुठे चालला होता बरं, तर शिकारीला चालला होता. आणि त्या दिवशी काय होती, तर शिवरात्री होती. आणि शिवरात्रीच्या दिवशी त्याने काय केलं, तर आता आपण सहज प्रत्येकाचा मनुष्य स्वभाव आहे आणि मनुष्य स्वभावानुसार आपल्याला गंमत, तिंगल, चेष्टा, टवाळी ह्या गोष्टी अर्थातच अप्रिय असतात. एखादा जर देवाचं नाव घेत असेल तर काय हा वेडा देवाचं नाव घेतो, याला काही कळतं का, असं म्हणून आपण त्याला वाईट नावं ठेवतो. पण त्याचबरोबर त्याच्यातला भाव पाहत नाही. आणि बराच वेळेस असंच होतं की एखाद्या देवासाठी पैसे खर्च केले जातात, तर आपण म्हणतो की ह्या एवढ्या खर्चाची आवश्यकता होती का, अशा अनेक तऱ्हेने आपण त्याची निंदा करत असतो. आणि काही का असेना, जर आपल्याला एखाद्या गमतीतून जरी देवाचं नाव घेतलं गेलं तरी त्याचा उद्धार कसा होतो हे आपल्या दुसऱ्या अध्यायात आपल्याला पाहायला मिळतं. तर आता दुसऱ्या अध्यायात काय होतं की विंध्याद्रीवासी एक व्याध नावाच्या याची कथा आहे. म्हणजे तो शिकार करून स्वतःचं पोट भरवायचा. तो शिकारी शिकार करून कुटुंबाला अन्न आणि त्याची उपजीविका चालवायचा. त्याचा व्यवसाय असल्यामुळे तो शिकार करायचा. त्याची वृत्ती अतिशय हिंसक होती. तो अतिशय निष्ठुरपणे सगळ्या जीवांना मारायचा आणि त्यातून त्याचं पोट भरायचा. अशाच एका वेळेस महाशिवरात्र येते.
आणि ह्या महाशिवरात्राच्या दिवशी तो काय करतो, तर जंगलात निघतो आणि शिकार करायला जातो. शिकार करत असताना एका ठिकाणी त्याला सुंदर असं शंकराचं मंदिर दिसतं आणि त्या शंकराच्या मंदिरासमोर मोठी यात्रा भरलेली असते. तिथे सुंदर मंदिर सजवलेलं असतं. मंदिरात मध्ये रुद्राभिषेक चालू असतो आणि त्याचबरोबर काही लोक टाळ मृदुंग असं करून संकीर्तन करत असतात. आणि अर्थातच भगवंताचं वचन आहे, नाहम वसामी वैकुंठे योगिनाम हृदय रवो मदभक्ता यत्र गायंती तत्त तिष्ठामी नारद. जिथे परमेश्वराचा, अर्थातच आज आपण सुद्धा इथे सगळेजण एकत्र जमलेलो आहोत, तर सूक्ष्म रूपाने परमेश्वर आपल्याबरोबर सुद्धा आहेच, ही निश्चित आपण मनात भावना ठेवली पाहिजे. आणि त्यानुसार सगळेजण त्या ठिकाणी टाळ मृदुंग करून शिवाचं कीर्तन करत होते. हर हर महादेव, हर हर महादेव असा जयघोष करत होते. आणि हा जयघोष करता करता त्या व्याधाने सर्वत्र पाहिलं की हे काय वेडेपणा करतायत म्हणे, काही यांच्या काही कळते का म्हणे. इथे बाहेर सुद्धा दगडं धोंडे पडलेले आहेत आणि आतमध्ये काय, तर ती दगडाची पिंड आहे. हे याला काय आवश्यकता आहे की एवढे पैसे खर्च करता आहेत लोक, पाणी ओतता आहेत, फुलं ओतता आहेत, हे किती मूर्खपणा आहे. एवढं सुग्रास अन्न सगळीकडे असताना हे उपवास करता आहेत आणि ह्या दगडाच्या देवाला पूजा करता आहेत. तेव्हा मग शंकराचं हे सगळं पाहून तो मूर्खासारखा तो सुद्धा म्हणतो आपण. आणि आपला स्वभाव असतो बघा, एखादा तोंडाला साळा लागला, सकाळी एखादं काहीतरी गाणं ऐकलं, काहीतरी ऐकलं की तसंच आपण दिवसभर गुणगुणत असतो. तर तसंच आता तो गमतीने तिथला तो घोष गजर ऐकून हर हर महादेव, हर हर महादेव असा करत करत तो निघाला आणि त्याच्या मुखात ते नाव बसलं गेलं आणि त्याच्या मुखाला तो चाळा लागला. आणि मग त्यापुढे काय झालं, अतिशय सुंदर कथा येते की त्याचा तो हळूहळू शंकराच्या नामस्मरणामुळे त्याची हळूहळू पातकं नाहीशी व्हायला लागली. कशी नाहीशी व्हायला लागली, तर तो शिकारीसाठी कुठे गेला, तर जंगलात गेला. जंगलात दिवसभर त्याला उपासमार झाली, कारण की तो शिकार शोधत होता पण शिकार मिळत नव्हते. बाजूला सरोवर होतं, त्या सरोवराच्या ठिकाणी एक असं बिल्वपत्राचं झाड होतं आणि त्या बिल्वपत्राच्या झाडाजवळ तो वरती शेंड्यावर जाऊन बसला. आणि इतकी ती बिल्वपत्राची झाडं होती की तिथं भयंकर असा अंधार पडलेला होता की सूर्यप्रकाश तिथे येत नव्हता. आणि अशातच तिथे शिकारी तिथं डाव धरून बसलेला होता. आणि त्यावेळेस तो काय करतो, तर आता अंधार पडलेला आहे, त्याला जे शिकार सावज हवं आहे ते दिसत नाही आहे. आणि त्याकरता तो आजूबाजूची जी झाडातली पानं आहे ती हाताने बाजूला करतो आणि तोडतो ती पानं आणि ती सहज पानं खाली फेकून देत असतो. आणि ती फेकलेली पानं बाजूला एक शिवाची पिंड असते आणि त्या शिवाच्या पिंडीवर तो ती पानं सारखी तोडून फेकत असतं. म्हणजे त्याचा दोन जे आपले नाद असतात काही लोकांना, एक म्हणजे तोंडाने काहीतरी एकदा सुरू झालं बडबड बडबड, तसं त्याला हर 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 म्हणायचा चाळा लागला. आणि दुसरा म्हणजे दुसरा हाताचा चाळा लागला. म्हणजे काय, तर तो हाताने झाडाची पानं तोडून त्या शंकराच्या पिंडीवर वाहत होता. अशा प्रकारे त्याची दोनही प्रकारे भक्ती झाली, एक नामस्मरण पण झाली आणि आपल्या हातून सुद्धा त्याची भक्ती झाली. आणि या अंधारात त्याला रात्रीचा प्रहर उलटून गेला, रात्र झाली आणि नकळत त्याच्या तिथे एक सावज त्याला दिसलं. ते सावज होतं ते हरिण, तिथे मृग येतं आणि त्या मृगाला मारण्याकरता तो तिथं बाण धरतो. आणि त्याला जसं पाहून ते हरिण काय म्हणतं की अरे राजा, मी गर्भवती हरिणी आहे आणि मी माझी तृषा भागवण्याकरता, तहान भागवण्याकरता ह्या सरोवरावर आलेली आहे. तू मला मारू नकोस, मी तुला वचन देते, मी तुझ्यासाठी परत माझं हे जे आहे बाळ आहे ते सुखरूप स्वस्थानी त्याच्या प्रसूती करून तुला परत येऊन भेटते. हे वचन ऐकल्यावर तो म्हणतो, तू मला म्हणे काय मूर्ख समजते का म्हणे, की असे तू मला वचन देते आणि मी परत तू येशील म्हणून वाट बघत बसायची. मी शिकार करणारा शिकारी आहे, मला ह्या गोष्टी पटत नाही. तर तो बोलतो, मी सुद्धा म्हणे प्राणी आहे. दिलेला शब्द मोडणं ही माणसाची प्रवृत्ती आहे, पण शब्द पाळणं आणि आपल्याशी इमानदार राहणं हे आपल्याला प्राणी शिकवतात. आणि मग त्यानंतर ती अतिशय अत्यंत गूढ असं ज्ञान त्याला देऊन जाते. ती अनेक गोष्टींचा तिथे त्याला सांगते, वर्णन करते की मी हे जर काय तुझ्या शब्दाला खोटं बोलले तर मला अनेक प्रकारची ती पापांची उदाहरणं देते. की जर मी गुरुनिंदा केली, देवनिंदा केली, दुसऱ्याला फरसवलं, कर्तव्य चुकवलं,
तर त्याच्यामुळे जी फळं मिळतात ती फळांची मी भोगण्यासाठी तयार आहे. ते पाप मला लागेल असं तू माझ्या शब्दावर विश्वास ठेव. आणि तिने जे ज्ञान सांगितलं ते ऐकून तो अतिशय म्हणजे प्रसन्न झाला, की अरे एवढं ज्ञान ही मला देते आहे, ही खरोखरच खोटं बोलणार नाही. आणि मग तो तिच्यावर विश्वास ठेवतो आणि तिला म्हणतो, जा बरं, तू तुझं जे काय आहे ते कर्तव्य करून ये. पण तो त्यापूर्वी ही हरिणी कोण होती? ही हरिणी होती रंभा. स्वर्गातली जी रंभा होती ती होती. तिला हा हरणाचा जन्म का मिळाला बरं? तर हा हरणाचा जन्म मिळण्यामागे तिने ज्यावेळेस शिवरात्र होती त्यावेळेस तिने त्या शिवरात्रीत तिच्या स्वतःचं कर्तव्य सोडून ती कुठल्या नावाचा राक्षस होता, हिरण्य नाम नावाचा राक्षस होता. आणि त्या हिरण्य नाम नावाच्या राक्षसाच्या प्रेमात ती राहून ती त्याच रत राहिली आणि त्यानंतर त्या कर्मामुळे तिला ही दुर्गती प्राप्त झाली. शंकराचं दर्शन घ्यायला गेली ती आणि ते शंकर म्हणाले की नाही, तुला आता मी काही आशीर्वाद देऊ शकत नाही आणि मग याचा तुला शाप म्हणून तुला मृगयोनी मिळेल. आणि त्याचबरोबर तू तुझ्या त्या ज्या सख्या आहेत त्यांच्याबरोबर तू नृत्य करत होती त्या तुझ्या 2 मैत्रिणी, तू आणि त्याबरोबर हा जो आता जो प्रियकर आहे कोण तो हिरण्य नाम राक्षस, या सगळ्यांना मृगयोनी भोगावी लागेल. आणि मग त्यावर शंकर भगवानांना ती म्हणते, माझ्याकडून अक्षम्य असा अपराध घडलेला आहे, तर याला तुम्ही उशाप दिला पाहिजे. तुम्ही शंकर भगवान कृपाळू आहात, माझ्या उशाप द्या. तेव्हा शंकर भगवान म्हणतात की तुला हा 12 वर्षाचा जो प्रदीर्घ काळ आहे तो तुला भोगावा लागेल आणि तुझी या माझ्याच नामस्मरणाने आणि माझ्याच स्मरणामुळे तुझी पुन्हा याच्यातून मुक्तता होईल. अशी ही गर्भिण जी असते ती मृग असतो. यापुढे त्या राजाला भेटायला येतो दुसरी हरिणी येते. ती हरिणी असते, ती सुद्धा त्याला सांगते की मी आता तू मला मारू नकोस, मला माझ्या मुलाला म्हणजेच माझ्या बाळ जिथं जंगलात आहे त्या बाळाला मला दुग्धपान करायचं आहे आणि त्या दुग्धपानाकरता मी त्याच्याकडे जात आहे. तू मला क्षणभर सोड, मी तुला पुन्हा वचन देते, मी सुद्धा तुला परत येऊन माझं शरीर तुला खाण्यासाठी उभी राहील तुझ्यासमोर. तर तो म्हणतो बर. आणि त्यानंतर ती म्हणते याच्यावर विश्वास कसा ठेवायचा? तर म्हणते की मी तुला वचन देते की मी जर तुला माझा शब्द पाळला नाही तर मला सुद्धा ती अनेक ज्या काही योनी आहेत, म्हणजे खोटं बोलणं, अनेक प्रकारची पातकं आहेत, ती पातकांपासून मला सुद्धा त्याच्यातून जावं लागेल आणि मला ते पाप लागेल. इतकं सुंदर वर्णन आहे, 1-2 शब्दात सांगणंच शक्य नाही. ह्या ज्या मृगांनी जे वर्णन केलं आहे, म्हणजे माणसाकडे कळत नकळत अनेक अपराध होत असतात. आपण जेव्हा हा अध्याय संपूर्ण वाचतो ना तेव्हा आपल्या लक्षात येतं की आपण एखाद्याचा त्यात अगदी आलेला आहे की एखाद्याचा द्वेष करणं, एखाद्याशी खोटं बोलणं, किंवा आपल्याला हे शरीरात अनेक प्रकारचे रोग होतात, त्याचं रोगांचं जसं दासबोधात वर्णन आलेलं आहे की आपले काही कुठले अनेक जे असतात ते दासबोधांमध्ये छान वर्णन आलेलं आहे. त्याच प्रकारचं वर्णन ह्या याच्यात आलेलं आहे की आपल्याला कुठल्या प्रकारचे दोष लागल्यावर आपल्याला कुठली पापं लागतात आणि त्यातून मुक्तता ही केवळ नामस्मरणाने असते. तो संपूर्ण अध्याय जेव्हा आपण डिटेलमध्ये वाचतो तेव्हा त्यात छान वर्णन आहे की ते वाईट वाटतं की आपल्याला दात सुद्धा जे पडतात ना ते आपले काहीतरी पूर्वजन्माचे कर्म असतात. आपल्या पोटामध्ये अनेक प्रकारच्या व्याधी उत्पन्न होतात, त्या सुद्धा पूर्वजन्माच्या असतात. सासू सासरे जर चांगल्या सुनेला त्रास देत असतील तर त्यांना सुद्धा काय दोष लागतो, सून सुद्धा वाईट वागत असेल तर त्याचा सुद्धा दोष लागतो. आता हे मुख्य म्हणजे आपण पाहायला गेलं तर आपल्याला वाटेल हे घाबरवण्याकरता आहे, पण हे घाबरवण्याकरता आहे का? नाहीच आहे. जर परमेश्वराने सगळ्यांमध्ये ते तत्व दिलेलं आहे, कारण परमेश्वराच्या तत्वानुसारच आपलं हे शरीर झालेलं आहे तयार. आपल्यामध्ये सुद्धा पंचमहाभूत आहेत, जसं पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, हे सगळे जे तत्व आहे हे आपल्या शरीरात आहेत. शरीराला जे जडत्व आहे ते पृथ्वी तत्वामुळे आहे. शरीरात जे पाणी आहे ते पाणी म्हणजेच जलतत्व आहे आपल्या शरीरात. डोळे जे आहेत ते आपले अग्नितत्वाचे आहेत. अशा प्रकारे सगळी तत्व जर आपल्या शरीरात आहेत तर तो शरीरामध्ये आपल्या परमेश्वर सुद्धा वसलेला आहे. आणि जर आपण एखाद्याशी वाईट वागलं तर त्या परमेश्वर तत्वालाच आपण दुखावल्यासारखं होतो.
आणि आपसुकच त्याचं आपल्याला जे काही असतं ते पातक लागतं. म्हणून आपण वागताना बोलताना अतिशय विचार केला पाहिजे. आणि अर्थात माणूस आहे, सगळंच काही बरोबर होईल असं नाही, पण यातून सुद्धा आपण कसं सुटू शकतो तर नामस्मरणाने. हेच नामस्मरणाचं महत्त्व ह्या दुसऱ्या अध्यायात आलेलं आहे. तर आपली कथा चालू होती, दुसरी हरणीपर्यंत आलो होतो. ती पहिले सांगते की मला दूधपान द्यायचं आहे म्हणून मी जाते आहे. त्यानंतर प्रत्यक्ष मृगराज येतो, म्हणजे त्यांचा पती येतो. तो म्हणतो की मला सुद्धा आता तहान लागलेली आहे, मी पाणी पितो आणि नंतर तुला येऊन माझा उभा राहतो तुझ्यासमोर. मग त्या प्रकारे आता तो म्हणतो तू काय तत्वज्ञान शिकवणार आहेस, म्हणजे त्याला आश्चर्य वाटतं की म्हणजे हे मुके प्राणी असून यांना ज्ञान आहे आणि हे ज्ञान आपल्याला सांगत आहे. अशा प्रकारे ते ज्ञान ऐकून तो अचंबित होतो. आणि मग पुढे तो जातो आणि त्याच्यानंतर एक हरिणी परत येते. ती हरिणी असते की सांगते की माझ्या पतीला जी सुख द्यायचं आहे, पतीला कामभोग द्यायचा आहे, त्याकरता मला जायचं आहे. तू मला सोड, मी तुला नक्की परत येऊन भेटते. अशा प्रकारे त्या दोन्ही मैत्रिणी, एक ती जी होती ती रंभा आणि तो राक्षस, अशा प्रकारे हे तिघं चौघजणं मृगयोनीमध्ये असतात. आणि त्यानंतर ती स्वतःच्या प्रत्येकजण कर्तव्य करून पूर्ण येतं. पहिली जी असते ती आपल्या बाळाला जन्म देऊन येते. दुसरी जी असते ती आपल्या बाळाला दूध पान करून येते. आणि जो मृगराज असतो तो त्याच्या पत्नीची अनुमती घेऊन येत असतो की मी आता माझ्या मरणासाठी जात आहे, तुमची अनुमती मला हवी आहे. आणि शेवटची जी असते ती आपल्या पतीला उपभोग देऊन येत असते. आणि हे सगळं होता होता शेवटी ते म्हणतात की नाही, पतीच्या अगोदर पत्नीने जायचं असतं, पतीने जाऊ नये. अशा प्रकारे सगळेच त्याच्यासमोर उभे राहतात. अगदी त्या पाडस सुद्धा समोर राहतं आणि ते पाडस म्हणतं की नाही, माझ्या आईवडिलांना खाण्या अगोदर आम्हाला खा. अशा प्रकारे शब्दावर ते पूर्ण राहतात. आणि मग शब्द पाळल्यामुळे प्रसन्न होतात ते भगवान शंकर. कारण की काय होतं, हे सगळं होता होता संपूर्ण रात्र उलटून जाते. हा जो कार्यक्रम चाललेला होता तो. आणि त्यानंतर रात्र झाली आणि सकाळी तो शेवटी उतरतो आणि चूल भरतो आणि सूर्य उगवलेला असतो. म्हणतो आता आजचं तर काही शिकार मिळाली नाही, आजचं आपण निघून जावं. आणि अशा प्रकारे जेव्हा ते सगळे समोर येतात तेव्हा तो म्हणतो आता मला माझ्या कुटुंबाकडे जायचं आहे. पण त्याच वेळेस शिवलोकातून शिवाचं जे हे असतात त्याचे गण असतात, ते गण त्यांना विमान घेऊन येत असतात. आणि त्या विमानात सगळे बसून जातात. अगदी जे हरिण असतात, जे चारही हरणं असतात, ते चारही मृग, आणि त्यानंतर हा जो राजा जो शिकारी असतो तो सुद्धा त्या विमानात बसून जातो. अशा प्रकारे नकळत त्या शिकाऱ्याकडून त्याच्याकडे उपास होतो. शिवरात्रीच्या दिवशी नामस्मरण होतं. काही का असेना गमती गमतीत आपण घेतलेलं नाव ते सुद्धा फलद्रूप होतो. आणि हाताला जो चाळा लागलेला होता की हाताने पानं खुडून त्या शंकराच्या पिंडीवर टाकायची. म्हणूनच आपण काही वेळेस नकळत का होईना आपण भक्ती करतो. ती भक्ती कधी फलद्रूप होईल हे आपल्याला सांगता येत नसतं. आणि त्यानुसार त्याची फलद्रूप भक्ती झाली आणि त्यांना कैलासातून विमान आलं आणि त्या विमानात सगळे बसून त्यांना शिवाची प्राप्ती झाली. अशा प्रकारे दुसऱ्या कथेलाही आपण इथे विराम दिला आणि दुसरी कथा इथे पूर्ण झालेली आहे. आणि हे मुख्य म्हणजे अजून एक सांगायचं असं की ह्या जे आहे ना, हे मृग नक्षत्र जे ज्योतिषाचा अभ्यास करत असतील त्यांना हे आकाशात मृग जे आहे ते मृग दिसतं असं त्याच्यात वर्णन आलेलं आहे. म्हणून आपण सगळ्या गोष्टी ह्या अतिशय प्रमाणसिद्ध आहे, त्यात कुठलाही असा दूषण नाही आहे, हे याच्यातून सांगितलेलं आहे. आणि मुख्य म्हणजे हे जे आहे, जे आपण अभ्यासतो आहोत शिवलीलामृत, हे स्कंद पुराणात आलेलं आहे. म्हणजे आपले 4 वेद आहेत आणि उपनिषद आहेत, त्यानंतर पुराणं आहेत, 18 पुराणं आहेत. त्या 18 पुराणापैकी स्कंद पुराणातला जो ब्रह्मोत्तर खंड नावाचा भाग आहे, आपले चॅप्टर असतात त्याप्रमाणे एक एक त्याच्या चॅप्टरचे सेशन केलेले असतात. त्या ब्रह्मोत्तर खंडामध्ये हे वर्णन आलेलं आहे आणि त्यानुसार ही कथा लिहिलेली आहे. आणि ही कथा कुठे सांगितलेली गेलेली, सर्वात प्रथम आपले जे शुकमुनी होते, शुकांसारिखे पूर्ण वैराग्य ज्यांचे आपण असं म्हणतो, ते पहिले जे शुक होते त्या शुकांनी ही कथा पहिले सांगितली. आणि त्या शुकांनंतर नैमिषारण्यात शौनक ऋषी प्रश्न विचारतात. शौनक ऋषींना उत्तर देताना
सुतमुनी त्याला ही कथा सांगता आहेत. सुतांना शौनक मुनी म्हणतात की तुम्ही मला रामायण सांगितलं, महाभारत सांगितलं, भागवत सांगितलं, पण मला शंकराची जी भक्ती आहे ती तुम्ही सांगितली नाही. मग शंकराची भक्ती ही या शुकांनी शौनक ऋषींना सुतांनी सांगितलेली आहे. अशा प्रकारे आपलं इथे अल्पसा परिचय पहिल्या अध्यायाचा आणि दुसऱ्या अध्यायाचा झालेला आहे. आपण एक 2 मिनटं शांत बसूया आणि एक आपण जो आत्मिक आनंद ज्या याने मिळवला, राजाने मिळवला, तो आनंद आपण स्वतः सुद्धा अनुभवूया. ओम नमः शिवाय. तिसऱ्या अध्यायाला सुरुवात करूया आपण. तिसऱ्या अध्यायाला सुरुवात करताना यात आपल्याला गोकर्ण क्षेत्राचं महात्म्य आलेलं आहे. पहिल्या याच्यात नामस्मरणाचं, दुसऱ्या याच्यात शिवरात्रीचं आणि तिसऱ्या अध्यायात गोकर्ण क्षेत्राचं महात्म्य आलेलं आहे. आता हे गोकर्णाचं महात्म्य वर्णन करताना तिथे एक कल्मषापाद नावाचा राजा होता. आता हा कल्मषापाद नावाचा राजा असतो तो काय असतो तर तो एक त्याचे पाप भरपूर झालेले असतात, वाईट कृत्य केलेले असतात आणि त्या पापांमुळे तो भयंकर अस्वस्थ असतो. आणि खरंच गोष्ट आहे, जिथे भरपूर सत्ता आहे, जिथे अमाप पैसा आहे, तिथे सुख वासत नसतं. आपण अपेक्षा करत राहतो की मला यानंतर हे मिळेल त्यानंतर, पण त्या सुखाला सीमा नसते. पण जे पारमार्थिक सुख आहे ते केवळ आणि केवळ संतांच्या संगतीत आणि संत सहवासात मिळतं. आणि हेच मग ह्या कथेमध्ये आलेलं आहे. आपण पटकन अशी ही कथा पाहूया. आता हा कल्मष राजा जो असतो तो कल्मष राजा स्वतःच्या पापांमुळे अतिशय कंटाळलेला असतो आणि मग त्याला ह्या पापातून मुक्ती हवी असते. आणि त्याकरता तो काय करतो तर गौतम ऋषींकडे जातो. गौतम ऋषींचा आश्रय घेतो. गौतम ऋषी त्याला म्हणतात की तू गोकर्ण क्षेत्रात जा. गोकर्ण क्षेत्र हे अत्यंत पवित्र आहे. आता गोकर्ण क्षेत्राचं म्हणजेच वर्णन असं आहे की आपल्या पृथ्वी तलावरचा एक कैलासच पर्वत आहे. महाबळेश्वर क्षेत्र आपल्याला सगळ्यांना माहितीच असेल, परिचित असेल. इथं अर्थातच प्रत्येकाने पारायण केलेले आहेत, त्यामुळे पारायण केलेल्या लोकांना मी काय सांगणार, आणि त्यांना ही सर्वांना सर्वश्रुत कथा आहे. महाबळेश्वर क्षेत्रातील गोकर्ण क्षेत्र जे आहे ते अत्यंत पवित्र आहे. आणि त्या ठिकाणी शिव जे आहेत, शिवतत्व जे आहेत ते पार्वतीसह वसलेलं असतं. आणि ह्या शिवतत्वाला श्रद्धेने जर तुम्ही पूजा अर्चन केले तर तुम्हाला मोक्ष प्राप्त होतो, असं इथलं वर्णन आहे. आता हे गोकर्ण क्षेत्र आहे, याचा महिमा काय आहे तर प्रत्यक्ष रावणाने हे लिंग स्वतःचं, म्हणजे कोणाचं लिंग तर शिवाचं आत्मलिंग शिवाकडून प्राप्त करून घेतलेलं आहे. आता ते कसं तर त्याची जी आई होती कोणाची, रावणाची जी आई होती ती अतिशय शिवभक्त होती आणि शिवाची उपासना केल्याशिवाय ती मुखात घास सुद्धा घेत नसत. आणि मग ह्या शिवाची उपासना करणाऱ्या आईसाठी त्याने कैलासावरून शिवलिंग नेलेलं आहे. आणि मग ते कसं, पण काही ठिकाणी त्याचा काय झालं की त्याला काही मध्येच बाधा आली आणि त्या बाधेमुळे तो काय करतो तर ते शिवलिंग कुठे ठेवतो तर जमिनीवर ठेवतो. त्याची कथा अशी आहे की शिवाचं जे आत्मलिंग आहे म्हणजेच काय तर शक्ती आहे ती, आणि त्या शक्तीला घेऊन जाताना सर्व देव चिंतित होतात की हे आपलं शिवलिंग आत्मलिंग जे आहे शंकराचं, प्रसन्न होऊन शंकराने दिलं, ते जर घेऊन चाललं तर सगळंच अनर्थ ओढावेल. आणि मग जेव्हा ते अनर्थ ओढावेल असं तेव्हा वाटलं, तेव्हा ते शिवलिंग तिथंच थांबलं पाहिजे, तो पुढे घेऊन जाता कामा नये. याकरता तिथे गणेश जे भगवान असतात ते गणेश भगवान विप्राचं रूप घेतात आणि विप्राचं रूप घेऊन त्या ठिकाणी विप्राचं रूप घेऊन तिथे उपस्थित होतात. आणि ते तिथे
गायी चरण्याचं गायी चरायला आलेलो आहेत, गाय इथे माझ्या चरायला आलेल्या आहेत ह्या क्षेत्रात. तर तो म्हणतो बरं ठीक आहे. त्यावेळेस त्या रावणाला जी आहे ती लघुशंका येते. लघुशंका आल्यावर तो म्हणतो आता हे लिंग ठेवू कुठे, मी आणलेलं आहे. आणि मग जे आणलेलं लिंग ठेवू कुठे याकरता तो मग त्या तिथे जो विप्र दिसतो त्या विप्राच्या हातात ते देतात. आणि विप्राच्या हातात देतात, तो बोलतो बरं बघ बघ बरं, मी 1-2 मिनटं तुझा वेळ बघतो. माझी जर गायी जास्त पुढे निघून गेल्या तर मी हे तुझं लिंग इथे सोडून जाईल. आणि म्हणतो बरं ठीक आहे म्हणे, तुम्ही ठेवा म्हणे, मी 2 मिनिटात आलो. आणि त्याला गमतीचा फार भाग आहे. आणि तो इतका त्याला जसं काही महापूर लोटलेला असतो याचा. आणि तो लघुशंका करण्यामध्ये त्याचा 1 मिनिट होतो, 2 मिनिट होतो, 3 मिनिट होतो, पण त्याचं काही ते थांबायच ना. आणि मग शेवटी जे चतुर असे गणेश भगवंत आहे ते काय करतात, तर ते म्हणतात नाही म्हणे, माझा वेळ संपलेला आहे आणि मी हे माझं आता हातातलं हे लिंग तू आणलेलं आहेस हे मी इथेच टाकून जातोय. तर तो म्हणतो असं करू नका. आणि तो अरे थांब थांब म्हणेस्तोवर ते गुप्त होतात. त्यांच्या गायी पण गुप्त होतात. पण शेवटची एक जी गाय असते त्या गायीला पकडण्यामध्ये त्याचा जो कान असतो, गायीचा कान असतो, तो कान मात्र कोणाच्या रावणाच्या हातात येतो. आणि मग तेवढा तो कानच त्या भूमीवर राहतो. बाकी गाय जी असते ती लुप्त होते. आणि म्हणूनच त्या क्षेत्राला गोकर्ण असं नाव पडलेलं आहे. आणि मग त्या गोकर्णामध्ये तिथे तो जी शिवलिंग स्थापन होतं. आणि जे कैलासावरून आणलेलं शिवलिंग तो अतिशय प्रयत्नपूर्वक ते पुढे नेण्यासाठी लंकेला नेण्याचा असतं त्याचा विचार. आणि ते तिथून हलवण्याचा प्रयत्न करतो, काढण्याचा प्रयत्न करतो, पण ते काही केले हलत नाही. आणि मग शेवटी त्या क्षेत्राला गोकर्ण महाबळेश्वर अशी ही नाव देण्यात येतं. आता गोकर्णाची ही जर साधना काय सांगितलेलं आहे, गौतम ऋषींनी गोकर्ण क्षेत्राचं महात्म्य वर्णन करताना सांगतात की देव, ऋषी आणि सिद्ध ह्या शिवतत्वाची आराधना करत असतात. आणि जे ह्या गोकर्ण क्षेत्री अतिशय भक्तिभावपूर्वक सगळे जे आपले आहेत रुद्राभिषेक आहेत किंवा शिवार्चन आहे, बिल्वार्चन आहेत, जर हे करतात, पर्व काळात करतात, जसं श्रावणातले सोमवार आहेत, त्यानंतर शिवरात्री आहे, प्रदोष आहे, ह्या वेळेस जर करतात त्यांना अष्टसिद्धी प्राप्त होतात असं ह्या उपासनेचं वर्णन केलेलं आहे. आणि मग आता ह्या काळामध्ये जर उपासना केली तर आपल्याला काय होतं, तर आपल्या मनाला जी आत्मिक शांतता मिळते ती अतिशय शांत करणारी असते. की बऱ्याच गोष्टी माणसाकडे असतात पण माणसाला आत्मिक शांतता नसते. आणि ही आत्मिक शांतता केवळ आणि केवळ उपासनेने प्राप्त होते असं याच्यात वर्णन आलेलं आहे. मग तो कल्मषा नावाचा जो राजा असतो त्याचा कसा उद्धार होतो, तर तो सुद्धा गौतम ऋषींच्या मार्गदर्शनानुसार कुठे जातो, तर गोकर्ण क्षेत्री जातो. आणि त्यानुसार तो शिवाची आराधना करतो. शिवाची आराधना करताना त्याला स्वतःच्या चुकांची जाणीव व्हायला लागते. आणि आपोआप तो अत्यंत भावुक होऊन तिथे नम्रतेने त्याचा भाव प्रगट करतो. आणि जेव्हा आपल्याला स्वतःच्या चुकांची जाणीव होते तर आपलं शरीरातले देहातले प्रत्येक अवयव बोलायला लागतात. जसं की आपल्या घशातून आवाज येत नाही, डोळे सद्गतीत होतात. आणि त्यानंतर तो जेव्हा त्याला शरण गेला तेव्हा त्याचे योग्य त्या चुकांमुळे त्याला प्रायश्चित्त बऱ्याच, कारण राजा होता त्यामुळे त्याच्या याच्यात बऱ्याच गोष्टी झालेल्या होत्या. आणि त्यावेळेस त्या अध्यायात असं वचन आलेलं, वचन एक प्रकारे आहे की पापापेक्षा प्रायश्चित्त मोठा आहे. जेव्हा आपण एखाद्या समोर नम्र भावाने, आता याच्यात सुद्धा ख्रिश्चन धर्मात सुद्धा कन्फेस करण्याला खूप महत्त्व दिलेलं आहे. कन्फेस म्हणजे आपण जेव्हा आपली चूक मान्य करतो तेव्हा त्याला क्षमा केली पाहिजे. आणि ती चूक कधी क्षमा होते की त्या चुकीची परत पुनरावृत्ती होत नाही, त्यावेळेस ती क्षमा करण्यासारखी होते. अशा प्रकारे त्यानंतर तो जो राजा आहे तो सुद्धा त्याच्या स्वतःच्या ज्या याच्यातून असतो तो पापातून मुक्त होतो. आणि नंतर मात्र ह्या सगळ्या गोष्टीतून आपल्याला सार हे मिळतं की आपण आता सध्या पाहिलं तर आपण राजाची कथा पाहिली, त्यानंतर निषादाची कथा पाहिली, आणि त्यानंतर ती हिची कथा पाहिली. पहिली जी कोण होती ती राजाची पत्नी कलावती. तर यात कोणीही कुठलाही याच्यातलं मोठं आहे का? कोणीही मोठं नाही आहे. स्त्री असो, पुरुष असो, किंवा तुम्ही एखादे प्राणी, पशु, पक्षी, किंवा एखादा भिकारी असो किंवा गरीब असो किंवा श्रीमंत असो, जर तुम्ही चांगलं कर्म केलं, चांगल्या मनाने केलं,
किंवा सहजसुद्धा तुमच्याकडून काही कर्म घडलं तर त्याचं तुम्हाला फळ निश्चित भेटतं. आणि याच्यात सुद्धा भगवद्गीतेत वचन आलेलं आहे, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचनम मा कर्म हेतुर्भू मा तो संगोत्स्व कर्मणी. आपण जेव्हा कर्म करतो तेव्हा ते कर्म पूर्णपणे 100% परमेश्वराला अर्पण करून जर कर्म केलं तर ते परमेश्वर संपूर्ण ते परमेश्वर त्याची फलश्रुती निश्चित द्यायला भगवंत बसलेला आहे. आपण असा विचार करतो कधी कधी की नाही मी हे केल्याने मला काही मिळणार आहे का. आत्ताचं जे सध्याचं युग आहे ना ते आपलं इतकं फास्ट झालेलं आहे की इन्स्टंट आत्ता मी देवाचं नाव घेतलं आणि आत्ता माझ्यासमोर देव प्रगट व्हावा, नाही, ते शक्य नाही आहे. ते होण्याकरिता आपल्याला तेवढ्या तन्मयतेने आणि श्रद्धेने त्याला विनम्रतेने त्याला जे आहे ते आळवलं पाहिजे. त्यामुळे आपण जेव्हा आपला हा भाव दृढ करू, आणि हा भाव कधी दृढ होतो तर आपली सातत्याने उपासना केल्यावर. कुठली उपासना तर याच्यात जी दिलेली आहे, काया वाचा मनोभावे तुझा मी म्हणवी तसे. म्हणजे कायेने आपल्या काहीतरी देवाचं उपासना केली पाहिजे. की काही वेळेस आपण म्हणतो की ही फुलं वाहून का उपयोग आहे देवाला, तो तर दगडाचा देव आहे, पितळाचे देव आहे. पण त्यावेळेस त्या देवाची पूजा करताना आपल्या हातातून त्या परमेश्वराचं सतत चिंतन होऊन त्याला आपण प्रेमाने आपल्या हाताने सगळ्या षोडशोपचार गोष्टी करत असतो. आणि मग तेव्हा 2 मिनटं का होईना आपलं मन त्यात एकाग्र होत असतं. म्हणून आपल्याला नवविधा भक्तीचे प्रकार सांगितलेले आहे. नवविधा भक्ती म्हणजे काय तर 9 प्रकारे भक्ती आहेत. आपण नामस्मरण आहे, कीर्तन आहे, सेवा आहे, अनेक प्रकारच्या गोष्टी आहेत की म्हणजे केवळ फक्त एका जागी बसलं आणि देवाचं नाव घेतलं असं नाही. तर तुम्ही कुठल्याही काम करताना सुद्धा आपण स्मरण मात्र शंकराचं ठेवलं, स्मरण मात्र विष्णूचं ठेवलं तर ती शक्ती आपल्याला सतत आपली पाठीशी राहते. आणि आत्ताच्या सध्याच्या भाषेत सांगायचं तर आपला जो ऑरा असतो तो ऑरा प्रोटेक्ट करण्याचं काम ह्या शक्ती करत असतात. आणि त्याकरता आपण स्वतः रोज नित्यनियमाने काहीतरी नियम लावून घेतला पाहिजे की नाही मी हे झाल्याशिवाय माझं काम पुढे करणार नाही. 1-2 मिनटं जेव्हा आपण आपल्या स्वतःच्या वेळेत काढून, प्रत्येकजण सध्या खूप बिझी आहेत. आता इथे बरेचसे श्रोते तर डॉक्टर आहेत, अनेक वेगवेगळ्या क्षेत्रातले दिग्गज लोक आहेत की नाही वेळ मिळत. पण आपल्या कर्माला सुद्धा पूजा मानून याच्यात भगवद्गीतेत आलेलं आहे की कर्माला जरी पूजा मानलं तरी तुम्ही माझ्या प्रती प्राप्त होतात. अर्थातच जेव्हा आपण कर्म करतो तर ते कर्म मी परमेश्वरासाठी करतो आहे ही जेव्हा भावना आपण ठेवू तेव्हा आपल्याला तो परमेश्वर प्राप्त होत असतो. नाहीतर काही आपण करायला अतिशय म्हणायला असं भरपूर आपण बसून एका जागी बसून 2 माळा 3 माळा जप केल्या त्या ओढणं म्हणजे मंत्र जप नाही. जेव्हा तुमचं शरीर, मन आणि बुद्धी एकाग्र होऊन तुम्ही तिथे लीन होता तेव्हा तुम्हाला त्या गोष्टी प्राप्त होतात. आणि याकरता काय केलं पाहिजे तर तुम्ही नुसतंच दिखावा करू नका, तर तुमचा भाव त्यात जागृत करा. हा या अध्यायात प्रत्येकात उद्देश आलेला आहे की नुसतंच तुम्ही कुठल्या देवाची उपासना केली तर ती फलद्रूप होईल का तर नाही. जेव्हा तुमचे जे कान आहेत ते कान चांगलं ऐकण्यासाठी अथर्वशीर्षामध्ये आलेलं आहे, मला परमेश्वराला कानाने चांगलं ऐकू दे, डोळ्याने चांगलं बघू दे, मुखाने चांगलं बोलता येऊ दे, पाय जे आहे ते पाय तीर्थयात्रा, पण तीर्थयात्रा करताना त्याचं स्मरण राहू दे. अशा सगळ्या भाव करताना आपण त्याला जर विचार केला आणि जेव्हा त्याचा विचार लक्षात ठेवून आपण जर कर्म करत राहिलो तर निश्चितच आपल्याला आपल्या ज्या इहलोकातून आणि परलोकातून मुक्तता मिळते. अशा प्रकारे आपण जर स्वतः सुद्धा प्रयत्न केला तर निश्चितच आपला जसा ह्या राजाचा उद्धार झाला, अगदी त्या मृगाचा उद्धार झाला, त्याचप्रमाणे आपला सुद्धा उद्धार निश्चित होईल. आणि जे आत्ताचं फास्ट लाईफ आहे की नाही, सध्या धावपळीचं जग आहे, नाही हे मिळवायचं आहे ते मिळवायचं आहे, पण कुठेतरी आपल्या शरीराला आपल्या मनाला आपण एकाग्र करून शांत केलं तर हे सगळं सहज शक्य आहे. त्याकरता सगळे आपण आज जसे जमलो तसे पुढच्या सुद्धा सोमवारी एकत्र जमूया आणि प्रत्येक कथेचा आनंद घेऊया. प्रत्येकाने मुळात इथे उपस्थित राहून वेळ दिला त्यामुळे तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, तेथे माझी व्युत्पत्ती किती, बुद्धिहीन अल्पमती क्षमा केली पाहिजे. माझ्याकडून तुमच्याशी बोलताना काही अधिक गुण बोललं गेलं असेल तर तुम्ही मोठ्या मनाने मला क्षमा करता. आणि जर काही चांगलं असेल तर ते तुम्ही ग्राह्य करा. आणि अशा प्रकारे आपण इथे आपला हा जो पहिला, दुसरा आणि तिसरा अध्याय याचं विवेचन थांबूया. आणि याच्यातून जर चांगलं कुणाला मिळालं तर ती रामाची आणि भगवंताची कृपा आहे असं मी मानते. आणि
ओम नमः शिवाय. श्री कृष्णार्पणमस्तु. कुठलंही कर्म मी केलं नाही तर त्या भगवंताने प्रेरणा दिली आणि त्यामुळे ते झालेलं आहे. आणि तुम्ही सुद्धा इथे शंकराचे तत्व तुमच्यात आहे आणि म्हणून तुम्हाला त्याने प्रेरणा दिली, म्हणून तुम्ही इथे उपस्थित राहिले. म्हणून श्रोत्यांचं सुद्धा मनापासून आभार की तुम्ही उपस्थित राहिल्यामुळे आपल्याला कथा करता आली. धन्यवाद. आपल्याला जर काही 2 मिनटं काही बोलायचं असेल किंवा काही असेल तर आपल्याकडे 1-2 मिनिटाचा वेळ आहे. थँक्यू मॅडम. धन्यवाद. मला खूप छान वाटलं की आपल्यामुळे मला इथे शिवाचं जे वर्णन आहे, शिवाचं जे तत्व आहे त्याच्याविषयी बोलण्याची संधी मिळाली. आपण धन्यवाद ताई. छान वाटलं ताई. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद ताई. तुम्ही श्रावण सोमवार आमचा खूप छान सुरुवात केली त्याची कथेने आणि खूप छान वाटलं सकाळी सकाळी याचं छान ऐकून. धन्यवाद. 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 आपण एक शांती मंत्र घेऊया. सर्वेपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम सहना भवतु, सहनो भुनक्तु, सह वीर्यं करवावहे, तेजस्विनावधीनमस्तु, मा विद्विषावहे. ओम शांती शांती शांती. या विश्वाला प्रार्थना आहे की सगळ्या जगाचं कल्याण हो, सगळ्यांना चांगलं समाधान, सुख, शांती, समृद्धी मिळू दे. जसं ज्ञानेश्वर महाराजांनी प्रार्थना विश्वासाठी केली तशी आपणही सगळ्यात चांगल्या विश्वासाठी प्रार्थना करून माझ्या वाणीला मी इथे विराम देते. धन्यवाद ताई. धन्यवाद. धन्यवाद ताई. धन्यवाद. आपण पुढच्या सोमवारी भेटूया. अजून छान प्रकारे कथेचा आनंद घेऊया आणि छान छान अशा त्याच्यातून आपल्याला प्रेरणा घेऊया की ज्या आत्ता सध्याच्या लाईफमध्ये आपल्याला खूप गरजेचे आहे. की केवळ नुसतं अध्यात्म म्हणजे एक पौराणिक हेतू न ठेवता त्याच्यातून आपल्याला काय साध्य करायचं आहे ते आपण निवडण्याचा प्रयत्न करूया. जसं हंस असतो, तो हंस पाणी वेगळं करतो आणि त्यातलं दूध वेगळं करून पितो. त्याचप्रमाणे आपण त्यातलं जे काही आपल्याला उपयुक्त आहे ते आपण ग्रहण करूया. धन्यवाद ताई. धन्यवाद. वेगवेगळ्या हो PDF मी शेअर करतो. येस येस. वेगवेगळ्या ठिकाणाहून सगळे एकत्र जमले आहोत. खरोखरच हे सद्भाग्य आहे की एका ठिकाणी अशा एका वेळेस सगळ्यांनी एकत्र जमणं अतिशय दुर्मिळ योग असतो. त्या निमित्ताने संपूर्ण शिवलीला अमृत श्रवण करायला भेटेल आता आम्हाला. नक्की नक्की. बरं वाटलं मला, खरंच खूप छान. थँक्यू ताई, खूप छान सांगितलं तुम्ही. धन्यवाद. हा माझा पहिला अनुभव आहे, तुमच्यासारख्या गुरु मिळालेत लाईफमध्ये ना. मला खूप छान वाटतं हे ऐकल्यावर. खूप दिवसाची सुरुवात छान झाली. श्रावण सोमवार पहिला. नक्कीच नक्कीच. थँक्यू व्हेरी मच तुमच्यामुळे. नक्कीच. ठीक आहे, चालेल. आपण धन्यवाद. नागपंचमी आहे. हो, आज नागपंचमी आहे. नागाची पूजा याकरता करायची आहे की आपण प्रत्येक जीवामध्ये परमेश्वर पाहतो. हे जर आपण विचार केला तर आपली विचाराची प्रगल्भता वाढते आणि तेव्हा आपल्याला कळतं की नाही, प्रत्येक जीव हा परमेश्वर रूप आहे आणि त्यामुळे त्याची सुद्धा आपण आज पूजा केली पाहिजे. तो त्याचा मान आहे. ठीक आहे, धन्यवाद. आपण पुढच्या सत्रात असंच भेटूया. आपण लवकर जॉईन करूया आणि छान अशा कथा पुढच्या ज्या आहेत 3 कथा, रंजक कथा आहेत त्यासुद्धा घेऊया आणि आपल्या पुढच्या 5 सोमवाराचं जे 4 सोमवार आहेत त्याचंसुद्धा आपण छान असं वेळेचं नियोजन करूया. येस. धन्यवादः. पुनर्मिलामः. येस. वर्षाताई नमस्कार. ज्योती तुमचा माईक बंद आहे ताई. वर्षाताई.
छान वाटलं सकाळी. काल अगदी ऐन टायमिंगला मी ऍडमिशन घेऊन मस्त वाटलं. येस येस. करू का नको, सकाळी एवढ्या लवकर आपलं आटपेल का, अशा आपल्या भावना असतात ना. याच्यात सांगितलेलं आहे की तुमचं मन शुद्ध असणं हे फार महत्त्वाचं आहे. आता ज्या ठिकाणी तुम्ही उपासना करतात, माझी वेळ काळ हे महत्त्वाचं नाही, तर तुमचा भाव महत्त्वाचा आहे की त्यावेळेस तुम्ही उपस्थित राहणं हे खूप गरजेचं आहे. खूप इच्छा होती आणि त्यामुळं आणि भावार्थ कळाला त्या कथेचा, त्यामुळं चांगलं वाटलं. धन्यवाद. नक्कीच. पुन्हा एकदा सगळ्यांना हे करते, धन्यवाद देते. ज्योतिताई, रेश्माताई व गाडगे आहेत, विद्याताई आहेत, मृदुलाताई आहेत, दीपालीताई आहेत. सगळ्यांना माझ्या मनापासून नमस्कार आणि धन्यवाद. मी इथेच माझं थांबवते आहे. आपल्याला पुढचं परत सत्र माझं सुरू आहे पुढे, त्यामुळे आपण इथेच थांबूया. ठीक आहे. धन्यवाद. येस. करू. चांगलं आहे ना. हां. शेवटी मला कळायला लागलं आता आपली संपली. झालं होतं बरोबर. उलट तू थांबायची गरज नसते, कंटिन्यू राहायचं. उलट लोकांना इंटरेस्ट येतो. म्हणजे तू एका तासात संपवतो ती चांगली गोष्ट आहे. ते रेकॉर्डिंग स्टॉप झालं ना, ते बंद झालं.